ऑलराइट, सो हे गाइस, इट्स निखिल अगेन. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि खूप दिवसांनी ब्लॉग शूट करतोय आणि खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करतोय. बट ब्लॉग काढण्याचा रिझन असा आहे की आज मी माझ्या लॅपटॉपला केलंय कस्टमाइज. सो आपल्याकडे 2 लॅपटॉप आहेत आणि दोन्ही लॅपटॉपला कस्टमाइज केलंय. आणि ते कस्टमाइज केलंय मी मुंबईच्या फेमस 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 कस्टमायझेशन स्टोअरमधून. आर जे मोबाईलचं स्टोअर आहे आणि ते अराउंड त्याचे रील्स आपण वगैरे सगळे बघत असतो. आणि त्याचे अराउंड फॉलोवर्स 1.7 मिलियन फॉलोवर्स इंस्टाग्रामवरती आहे. स्किन गार्ड आणि स्क्रीन गार्ड या 2 गोष्टी लावतोय. सो बघूया लॅपटॉप आपला स्टोअरचा एक्सपिरियन्स कसा आहे, काय आहे. आणि मी मी पण त्याचे खूप रील्स बघितलेत ॲक्च्युली. सो लेट्स सी. सो लेट्स गो. इकडून जायचं आपल्याला. भाई, एक 400 या जोड़ी 400 दिखा देना भाई. दिखा मत दिखा, मैं ही देता. हे बघा, प्लास्टिकची आहे बघायला गेलं तर. आणि ही 400 रुपयाची प्लास्टिकची. अजय बाय. ये नहीं है, विनाइल है. मला ते स्पायडरमॅनचं पाहिजे होतं, पण स्पायडरमॅन मध्ये सगळे स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचा मूवी आल्यामुळे सगळे संपलेत. सो मला एक बॅटमॅनचं एक भेटलं, एक आयरनमॅनचं भेटलंय. आणि बाकीचे इकडे जे स्पायडरमॅनचे आहेत ते तर मला नको आहेत. सो हे असं पूर्णपणे बघा, मस्त लागलं. आता लॅपटॉप यूज करायला म्हणजे ते आतमध्ये पण लावणार आहे. जो अपने पास अभी मैं सामने वाले को उसको एक्स्ट्रा पैसा दूंगा, फिर वो चीज मंगाऊंगा, फिर उसमें आपको कम करूंगा, अपने को कुछ बचे नहीं मेरा माल हेडफोन है भाई. रास्ता तो मैं दे दिया रहा. ये कीबोर्ड्स को भी आता है ना, कुछ तो कीबोर्ड्स को भी आता है ना. हाँ, कीबोर्ड्स का तो वो आता है अपना कीबोर्ड का, वो भी है नहीं. नहीं है, रबड़ का आता है वो, सब प्रोटेक्ट करता है. आपको कैसा लग रहा है? वैसा लगा चलेगा. अभी स्पाइडरमैन का ही है. स्पाइडरमैन का जब ब्रांड न्यू डे रिलीज हुई उसके बाद खत्म हो गया ना. जितने लैपटॉप आ रहे भाई स्पाइडरमैन के पास. कलर एक ही आता है, ब्लैक कलर आता है, ग्रीन कलर आता है. गेम्स ये रील्स वाला लगा देना बाद में. आपके नाम के 5 मोबाइल से अभी भी आप कर सकते हो. ट्रीटमेंट दिखा सकते हो. इसका लोन पूरा प्रोसेस कर दिया. आने में पानी चलेगा. अभी क्या आपने उसको परचेस कर दिया वही ना चले यार के अंदर भी ना थोड़ा सा ये मतलब दोनों साइड से लाइट दो. आता लावतोय मी एक स्क्रीन प्रोटेक्टर. 2 आहेत.
एक एच डी क्लिअर आणि एक मॅटवाला आणि एच डी क्लिअर वाला लावतो मॅट नको दोनों में फर्क क्या है? वो मैट में ना इसमें फिंगर स्क्रैचेस का निशान नहीं आता, उन्हें नहीं हल्का सा डल दिखता है। और क्लियर में भी जो दिखा ना वैसे दिखा क्लियर में। ठीक है तो यही लगा अपने को ज्यादा ये नहीं चाहिए तर मित्रांनो हे बघा असं फायनली आता मी घरच्या रस्त्यावर आहे आणि लॅपटॉपला दोन्ही लॅपटॉपला स्क्रीन कव्हर आणि स्किन गार्ड दोन्ही लावलेलं आहे. बट सुपर्ब यार सुपर्ब जो एक्सपिरियन्स आहे ना लिटरली त्या आर जे भाई त्याचं नाव आय थिंक रेहमानी जिशान त्याचं नाव आहे आणि त्याचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. सो लाईक त्याने मला मी जेव्हा स्टोरी टाकली इंस्टाग्रामवर मी स्टोरी टाकली आहे जेव्हा मी स्टोरी टाकली तर तेव्हा त्याने मला विचारलं कि तुम्हारा आईडी क्या है. तो मैं तेला बोल लो भाई निखिल गांगुर्डे 1120 मेरा आईडी है तो एक बार देख ले. तो उसने मेरा आईडी देखा भाई तो बोल रहा भाई कौन सा कंटेंट बनाता है तू हिंदी या मराठी कौन सा बनाता है. देन आई वॉज लाइक भाई तू ही देख लेना भाई मैं क्या बनाता हूँ. सो मी खूप दिवस झाले इंस्टाग्रामला काही व्हिडिओज वगैरे टाकले नव्हते ना. सो मी त्याला बोललो भाई तू ही देख ले. सो जेव्हा त्यांनी माझा इंस्टाग्राम अकाउंट बघितला स्क्रोल केला तर त्याला काही कळलं नाही पण नंतर त्याने बघत गेला. मराठी होता म्हणून त्याला काही कळलं नाही तो मुस्लिम आहे. तो जेव्हा तो बघत गेला भाई नंतर त्यांनी मला भाई बोला निखिल भाई आणि नंतर त्यांनी मला सॅल्यूट केला आणि असं बोललो भाई बाबा साहब का कंटेंट बनाता है. बोला भाई बाबा साहब का कंटेंट बनाता है तू. बोला हाँ भाई अपने पास बाबा साहब के भी स्टिकर्स है ले लो ना भाई एक नंबर है. मैं बोल लो भाई फिर कभी लगाएगा अभी मेरे को जरा मार्वल का क्रेज है. बाबा साहब का क्रेज तो है ही बचपन से ही है मगर अभी थोड़ा स्पाइडरमैन का पिक्चर है ना तो थोड़ा मार्वल का भी क्रेज है. तो बोला भाई ठीक है कभी भी आएगा ना बाबा साहब का सिर्फ लगाने का रहेगा ना तो लगा ले भाई सिर्फ बाबा साहब के स्टिकर के ऊपर तेरे को डिस्काउंट दूंगा. भाई ठीक आहे भाई चले. मी अजून ब्लॉग त्या स्टोअरमध्ये कॅप्चर केला असता बट माझ्या फोनच्या स्टोरेजच फुल झाला यार. म्हणजे लाईक 256 GB स्टोरेज येतात माझा 255 GB फुल झाला त्याच्यामुळे मी काय एक्स्ट्रा रेकॉर्ड काय करू शकलो नाही. बट ठीक आहे. हॅलो गाईज. तर दुकानात वेगळं वाटतं आणि घरी आल्यावर वेगळं वाटतंय भागे. आणि हा फ्रंट कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता एक डीमार्टला एक राऊंड मारून येतो मी जरा बिकॉज थोडे शर्ट्स हवे होते मला. ऑल राईट. सो ब्लॉग मी काही शूट केला नाही आहे बट डीमार्टमधून 3 पेअर ऑफ शर्ट्स घेतलेले आहेत आणि 3 पेअर ऑफ शर्ट्स घेतल्यानंतर 2 पेअर ऑफ वडापाव चांगले ठोसलेले आहेत कारण का मला भरपूर भूक लागली होती. तो 2 वडापाव 3 शर्ट्स घेतलेले आहेत आणि आता मी आलोय कॅफे क्रीम्समध्ये. कॅफे क्रीम्समध्ये आलोय आणि इकडे मी खाणार आहे वेज चीज टोस्ट सँडविच आणि एक बनाना मिल्कशेक. सो खतम हो गए. पनीर चीज क्या क्या ऑप्शन है वेज में?